श्री सिद्धिविनायक बीड आणि प्रथमेश दामोते. नाणेफेक जिंकली आहे. बीड संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. जो धाडसी निर्णय घेतलाय त्याच्यावर आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण शेलूचं क्रीडांगण म्हटलं की दोन्ही साईडनी दोन्ही एंडने आपण खेळतोय, त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांना साजेशी खेळपट्टी आहे. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावांचं लक्ष उभं करावं लागेल. इथे फलंदाजी करत असताना बीड संघाला पहिल्या चेंडूला डॉट, बॅटची काढा, नशिबाची साथ, बॉल थांबणार नाही, ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा पहिलाच चौकार. पहिला चेंडू डॉट होता, परंतु त्याच्यानंतर मात्र नशिबाची साथ लाभली, ती म्हणजे बीड संघाच्या बाजूने. अतिशच्या बॅटमधून चौकार आलाय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीन. ओ व्हॉट अ शॉट, बैठक स्ट्रोक, बॉल सीमा पार, मिड विकेटच्या डोक्यावरतून ठोकलाय षटकार. कापला नाहीये याचं चोख प्रत्युत्तर देत असताना बीड संघाचा आतिश इथे चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय, परंतु नितीन देखील कमी नाहीये. एक चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे दामोते संघातील. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटची आतली काढा घेतली आहे. डायरेक्ट हिट केला होता, परंतु एक धाव रोखता येणार नाही. त्या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑफ लाईक खेळाडू उभा आहे आणि एक डीप मिड विकेटला खेळाडू उभा आहे. हे 38 सर्कल भेदून मात्र धावा करायच्या आहेत. 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात, म्हणजे चांगली सुरुवात केली आहे मी म्हणेल बीड संघाने. 5वा बॉल नितीनचा. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. टप्पा पाडल्यावर चेंडूने सरळ यष्टिरक्षकाला देखील भेदला. हाताला स्पर्श झाला चेंडू, परंतु कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज नितीनने. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक हाताळणं म्हणजे सहज सोपं काम नाही आहे. फक्त 2 खेळाडू बाहेर असतात आणि त्याच्यानंतर मात्र भरपूर चान्स असतो फलंदाजांना. इथे चांगली कामगिरी केली नितीनने. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साइडला खेळाडू उभा होता. एकच धाव. या एका धावेने एका षटकाचा खेळ झाला समाप्त. आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री सिद्धिविनायक बीड संघाची धावसंख्या बिनबाद 12च्या घरात. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लगेचच घाई करायची आहे. दामोते संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. 20 मिनिटाच्या आत आपल्याला 4 षटकं कव्हर करायची आहेत. अदरवाईज तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. शिस्त पाळतोय आपण या स्पर्धेमध्ये. सातत्याने शेलूकरांची किंवा जे कोलमता शेलू संघाची एक ओळख राहिली आहे की चांगल्या पद्धतीने सामने भरवायचे. आपण ही स्पर्धा पैसे कमवण्यासाठी अजिबात भरवत नाहीत, तर कुठेतरी नाव व्हायला पाहिजे, आपल्या गावचं आपल्या संघाचं नाव व्हावं म्हणून सातत्याने जय कुलमाता क्रिकेट संघ शेलू स्पर्धा भरवतो. 2 स्पर्धा सातत्याने शेलू गावात हमखास होत असतात. जेव्हा आमच्याकडे वेळ कमी असतो त्यावेळी आम्ही 2 दिवसीय स्पर्धा भरवतो छत्रपती चषक, परंतु ज्यावेळी आमच्याकडे वेळ असतो त्यावेळी आपली मानाची सन्मानाची शेलू गावची आन बान शान की भरपूर वर्षापासून जी स्पर्धा 4 दिवस रंगत आली आहे ती म्हणजे हिंदुहृदय सम्राट चषक. आणि तीच स्पर्धा भरपूर सारा वेळ काढून यावेळी जय कुलमाता शेलू संघाने भरवली आहे. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 12. केशवदादा मसने आपण देखील व्यासपीठावर यायचंय. एक क्रिकेटचे प्रचंड चाहते केशवदादा मसने, किरण, त्यानंतर भरपूर सारे या आपण व्यासपीठावर. दुसरं षटक गोलंदाज जयवंत. पहिलाच बॉल. हो कदाचित ट्राय केला असता तर झेल झाला असता, परंतु टप्पा पाडला. चेंडूने सरळ वळण घेतलं आणि बॉल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
नक्कीच धामोते संघाचे पाठीराखे बबलू, आय थिंक बबलूच आहे, या आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुढचा बॉल अतिरिक्त चेंडू हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकी होणार नाही. जजमेंट घेणं खूप कठीण असतं अशा वेळी, परंतु चांगला जजमेंट आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय जयवंतने. खेळाडू बाद. रुपेशने एक चौकार लगावला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र माघारी परतलाय. निराश स्वतःवर. अतिशने चांगली सुरुवात केली होती. चौकार, षटकार, एक धाव त्याच्या बॅटमधून आली. तब्बल 11 धावा त्याने ठोकल्यात. अजूनही खेळपट्टीवर तयार आहे, तैनात आहे. नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर रवाना होतोय. ॲट नंबर 3 रुपेश गवळी. श्री सिद्धिविनायक बीड हा संघ. बीड देखील एक नावाजलेला संघ आहे, म्हणजे बिग बॅटल, बिग फाईट, जबरदस्त सामना पाहायला मिळेल. नक्कीच प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली चुरशीची मॅच हवी असते. कदाचित सगळ्यांना वाटलं असेल की पहिला दिवस आहे म्हणजे कदाचित लो संघ असतील, परंतु तसं नाही आहे. पहिले 2 सामने जिंकलेत ते म्हणजे कोल्हारी संघाने, त्याच्यानंतर या अगोदरचा सामना जिंकला व्ही.आर. शेलू संघाने, आणि आता जी लढत सुरू आहे बीड आणि धामोते, या देखील 2 संघामधून एक संघ पुढे सरकेल, म्हणजे चांगली क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी देखील एक चांगला मातब्बर संघ आपल्याला टॉप 4 मध्ये बघायला मिळेल, परंतु तो संघ कोणता असणार? रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी तलवार. आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट म्हणजे रिस्क घेतली होती. रिव्हर्सचं एक वैशिष्ट्य आहे, जर बॅटवर व्यवस्थित चेंडू आला तर तो सहज चौकार आणि षटकार जातो. काल देखील साई मसनेने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. आम्ही त्याला कधी रिव्हर्स मारताना बघितलंच नाही, परंतु त्याने अभ्यास केला होता की प्रभास शेलार लेग कटर गोलंदाज आहे, कुठेतरी तो बाहेर काढू तो चेंडू, म्हणून त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो यशस्वी देखील झाला होता. परंतु रिस्क असते, परंतु प्रत्येक खेळामध्ये रिस्क देखील घेणं खूप गरजेचं असतं. रिस्क महत्त्वाची आहे. तुम्ही जर सगळे चेंडू डिफेंड करायला जाल तर कदाचित तुम्ही आउट होऊ शकता. त्याच्यापेक्षा बेटर रिस्क घेऊन कुठेतरी धावा जमावायच्या असतात. स्पीडअप करा. चला, दामोते संघ स्पीडअप करायचे. आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे. अदरवाईज एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. जयवंत गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर विकेट, आणि आता आलेली ही एक धाव. आता ऑन स्ट्राईक असेल अतिश, ज्याने चांगली फटकेबाजी केली आहे. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे बीडकरांना. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक. परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, त्याला चकून. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याचा पुरेपूर फायदा झाला बीड संघाला. बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. मग त्यावेळी ते गिव्ह करतात. कुठेतरी नशीब देखील असावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये. ती नशिबाची साथ ते बीड संघाच्या बाजूने, परंतु ती नशीब पलटवण्याची ताकद आहे का? जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. या अगोदरच्या चेंडूवर नशिबाचा चौकार होता. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25च्या घरात. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या षटकातील अद्यापही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. दांडीगुल, बॅटची कट आणि यष्टांवर चेंडू जाऊन आदळलाय. यू मिस आय विल हिट. फर्निचर बिघडवलंय, मधली यष्टी वाकवली आहे आणि फलंदाज अतिश रुटे बॅक टू पॅव्हिलियन.